जे आकडे त्यांनी दिले 22 जागांचे दिले, पण रिअलिस्टिक म्हणून ते 15 ते 13 जागांवरती ऍडजस्ट करायला तयार आहेत. पण त्या अजित पवार गटाला भारतीय जनता पार्टी फक्त 5 जागा देऊ घालते. त्याच्यामध्ये अजित पवार गटाची अपेक्षा आहे की त्यांना कमीत कमी 9 जागा मिळायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 2014 आणि 2024 मध्ये जर आपण बघितलं 10 जागांची मला वाटतं असं वाटतं की 10 एक्स्ट्रा जागा भारतीय जनता पार्टी लढवणार. महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणं, ती आणण्याची त्यांची दाट शक्यता आहे. आणि ती जर आली तर मला असं वाटतं की अजित पवार आणि शिंदे यांच्या राजकारणाचा हा एक्झिट झालेला असेल महाराष्ट्राच्या राजकारणातून. त्यानंतर वंचित येणार का न येणार हा सुद्धा खूप एक $1 मिलियन प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतील याच्यावरती सुद्धा महाविकास आघाडीचं भवितव्य महाराष्ट्राच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अवलंबून असणार आहे. नागपूरमध्ये वेगळी चर्चा आहे, गडकरींना तिकीट देणार नाही आणि त्याच्याऐवजी देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांना तिथे उमेदवारी मिळू शकते. भारतामध्ये ज्या येऊ घातलेल्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत, जवळजवळ 15 किंवा 18 मार्चला निवडणुकांची तारीख जाहीर होईल आणि त्याच्या अगोदरच निवडणुकीचे पडघम सर्वीकडे वाजायला सुरू झाली. आणि महाराष्ट्र तर एक महत्वाचं राज्य आहे. महाराष्ट्र सर्वात जास्ती म्हणजे उत्तर प्रदेश नंतर 48 जागा निवडणारं राज्य म्हणून महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किती जागा भारतीय जनता पार्टी किंवा विरोधक निवडून आणतात त्याच्यावरती बरेच राजकीय गणित भविष्यातले महाराष्ट्रातले आणि देशातले अवलंबून असणारे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात लोकसभेची जागा वाटपचा तिढा महायुती ते भारतीय जनता प्रणित महायुती आणि महाविकास आघाडी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये खूप असं जो सुलभ जागा वाटप व्हायला पाहिजे ते होत नाहीये. दोघांमध्ये खूप जो जागा वाटपाचा तिढा आहे किंवा जो गुंठा आहे तो वाढत चाललाय. प्रामुख्याने आपण जर पहिल्यांदा बघायचं झालं महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, या तिघांमध्ये सध्या तरी तुंबड युद्ध सुरू झाले. कारण की या तिघांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार भारतीय जनता पार्टी यांनी एकनाथ शिंदे यांच्या सहाय्याने पाडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष असताना 105 त्यांचे आमदार असताना 288च्या विधानसभेमध्ये त्यांनी छोट्या भावाची भूमिका विधान परिषदेमध्ये स्वीकारली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. पण आता निवडणूक आल्यामुळे ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दृष्टीने खूप महत्वाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना थर्ड टर्म पंतप्रधान बनायचं आहे. भारतीय जनता पार्टी थर्ड टर्म एक मॅसिव्ह मॅन्डेटने म्हणजे 370 किंवा 400 पारच्या जे घोषणा देत आहेत तो जर आकडा गाठायचा असेल तर महाराष्ट्र 48 जे लोकसभाच्या जागा आहेत त्या खूप महत्वाच्या आहे. आणि त्याच्यासाठी जी जागांची वाटाघाटी आहे ती सुरू झालेली आहे. आणि त्या सुरू झाल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना जो अपेक्षित नंबर होता किंवा यांना जो अपेक्षित जे जागा होता त्या मिळण्याची सुतमात शक्यता दिसत नाहीये सध्या तरी. आणि त्याच्यातून वादविवाद सुरू झाले आणि ते वादविवाद सोडवण्यासाठी प्रत्यक्षपणे जे भारतीय जनता पार्टीचे सर्वात मोठे नेतृत्व अमित शहा यांना यावं लागलं. काल ते रात्री मुंबईत आले, दिवसभर जळगाव असेल, अकोला असेल, औरंगाबाद असेल या ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या. त्याच्यानंतर त्यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर सह्याद्री इथे मिटिंग झाली आणि तो गुंता मला असं वाटतं की तो थोडा सुटेल. पण सुटत असताना त्याचे कुठेतरी वयमनस्य निर्माण होत आहेत का दोघा या तिघ अलायन्स पार्टनर मध्ये. कारण की आपण जर बघितलं प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी मीडियासमोर एक मोठा आकडा दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की कमीत कमी 22 लोकसभेच्या जागा म्हणजे जी शिवसेना, जी युनायटेड शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या लिडरशिप मध्ये होती 2019-2014 त्यावेळेला कमीत कमी 22 जागा शिवसेना लढायची आणि राहिलेल्या ज्या जागा असतात ते भारतीय जनता पार्टी लढायची. त्याच्यामुळे त्यांनी 22 जागांवरती मीडिया समोर जे आकडे त्यांनी दिले त्यांच्या वेगळ्या नेत्यांनी 22 जागांचे दिले. पण रिअलिस्टिक म्हणून ते 15 ते 13 जागांवरती ऍडजस्ट करायला तयार आहेत. पण त्याच्या उलट भारतीय जनता पार्टी त्यांना फक्त 9 किंवा 11 जागा सोडण्याची मानसिकता दाखवते. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे जे सिटिंग खासदार आहेत, जे 13 लोक खासदार त्यांच्या बरोबर आले उद्धव ठाकरे यांना सोडून, त्यांना सुद्धा तिकीट मिळतंय का शिंदे गटाकडून हा मोठा प्रश्न निर्माण झालाय शिंदेसाठी. एक अवघड परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यासाठी निर्माण झाली की जे सिटिंग लोक आहेत त्यांना सुद्धा ते तिकीट देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे
याचा एक वेगळा परिणाम होऊ शकतो. तशीच गोष्ट अजित पवार या गटाबरोबर झाली. अजित पवार जो गट आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस बरोबर असताना 22-21 जागा नेहमी लढायचा किंवा 18 जागा असायच्या कधी काळी. पण त्या अजित पवार गटाला भारतीय जनता पार्टी फक्त 5 जागा देऊ घालते. सुरुवातीच्या काही दिवसामध्ये अजित पवार यांनी सांगितलं आम्हाला 18 जागा पाहिजे, पण भारतीय जनता पार्टी 18 जागाऐवजी मला असं वाटतं 5 जागा देत आहेत. आणि त्याच्यामध्ये अजित पवार गटाची अपेक्षा आहे की त्यांना कमीत कमी 9 जागा मिळायला पाहिजे. हॉनरेबल किंवा रिस्पेक्टेड डील जी म्हणतो, जसं एकनाथ शिंदे यांना वाटतं ऍटलिस्ट सिटिंग 13 खासदारांना तिकीट मिळालं पाहिजे, म्हणजे ते बीजेपीने सोडल्या पाहिजे त्यांच्यासाठी. तसं राष्ट्रवादीचे अजित पवार जे गट यांना वाटतं कमीत कमी 9 जागा तरी आम्हाला भारतीय जनता पार्टीने सोडल्या पाहिजे. पण ते कुठेही ते होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे या जे दोघी अलायन्स पार्टनर, प्रामुख्याने अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे यांचा शिवसेना, यांची कुठेतरी गोची झाली आहे का, आणि ती गोची वाढते असं सध्या तरी दिसते. आणि त्यांच्या पुढे पर्याय तर खूप कमी आहेत. म्हणजे ते अमित शहा बरोबर कुठल्याही पद्धतीने निगोशिएशन करताना हार्ड बार्गेनिंग करू शकत नाही. जेव्हा भारतीय जनता पार्टी जगातला मोठा पक्ष स्वतःला सांगतो आणि अमित शहा जेव्हा बार्गेनिंगला बसतात आणि अमित शहा समोर शिंदे आणि अजित पवार काय बोलतील हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण की त्यांच्या ईडी असेल, सीबीआय असेल किंवा सरकारमध्ये त्यांना कसं सामावून घेतलं, याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं कुठलंही ऑप्शन नाहीये. पण भारतीय जनता पार्टीतील ते जागा स्वीकारणं हा त्यांच्यापुढे सध्याच्या घडीला पर्याय दिसतो. याच्यामधून दुसरा अजून महत्वाचा मुद्दा निर्माण होतो की भारतीय जनता पार्टी आणि त्याचं विस्तारवादी धोरण. आपण जर बघितलं, भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा ते एक्सपान्शन जो अजेंडा असतो, विस्तारवादी धोरण, ते राबवत असतात. आपल्याला आठवत असेल 2014 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात किंवा लोकसभेचे इलेक्शन झाले, त्यावेळेला 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी यांनी 24 जागा लढवल्या होत्या आणि 24 पैकी 23 जागा ह्या भारतीय जनता पार्टी जिंकले होते. शिवसेनेने 20 जागा, म्हणजे युनायटेड शिवसेनेने 20 जागा लढल्या होत्या आणि 18 जागा जिंकल्या होत्या. आणि 2019 मध्ये 24 जागावरनं भारतीय जनता पार्टीने 25 जागा लढवल्या आणि 25 न 23 जागा जिंकल्या. पण आता त्या 25 जागावरनं जी दौडगोड आहे, भारतीय जनता पार्टीला कमीत कमी 30 ते 35 जागा लढवायच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ 2014 आणि 2024 मध्ये जर आपण बघितलं, 10 जागांची, मला वाटतं असं वाटतं की 10 एक्स्ट्रा जागा भारतीय जनता पार्टी लढवणार. आणि ज्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना 10 किंवा 12 जागा ह्या सोडण्याची त्या मानसिक तयारीमध्ये. याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच हा मोठा पक्ष महाराष्ट्रात असेल किंवा सर्वात जास्त जागा त्यांच्यात निवडलेल्या असेल. आणि अजित पवार गट किंवा शिंदे गट हे खूप मार्जिनाइज भूमिकेमध्ये दिसतील. आणि याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा इलेक्शन असतील किंवा बाकीच्या जे आता इलेक्शनचे जे कॅम्पेन सुरू होईल, याच्यावरती मोठा परिणाम होणार आहे. याचा एक कास्केडिंग इफेक्ट होणार आहे. कारण की एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर सिटिंग खासदारांना जर ते जागा मिळवून देऊ शकत नसेल किंवा शिवसेना ज्या 22 जागा लढायच्या त्या जागा ते आणू शकत नसतील किंवा लढू शकत नसतील, तर याचा अर्थ खरी शिवसेना उद्धव ठाकरेचे 20 किंवा 22 जागा महाविकास आघाडीमध्ये लढवण्याची दाट शक्यता आहे. ते खरी शिवसेना का इलेक्शन कमिशनने दिलेली शिवसेना एकनाथ शिंदे ती खरी शिवसेना, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच्यामुळे त्यांच्याकडे जे असलेलं केडर आहे हे डिमोरलाइज होऊ शकतो. पेस कमी झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला लढायचं असतं इलेक्शन. त्याच्यामुळे अनेक लोक उद्धव ठाकरे गटाकडे जाऊ शकतात किंवा महाविकास आघाडीकडे तिथं संधी मिळाली तर तिकडे जाऊ शकतात. आणि याचा मला असं वाटतं विपरीत परिणाम इलेक्शनच्या रिझल्टवरती सुद्धा होऊ शकतो. आणि असं जर झालं, जर भारतीय जनता पार्टी जर जास्ती जागांनी निवडून आली, तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा शिंदे किंवा अजित पवार यांना मार्जिनलाइज प्रमाणात सीट दिल्या जातील. आणि भारतीय जनता पार्टीचं जे 100% भाजपा जे अनेक वर्षापासून 2014 असेल 19 मध्ये राहिलेलं जे स्वप्न आहे, स्वतःच्या हिमतीवरती ते स्वतःच्या बळावरती महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणणं, ती आणण्याची त्यांची दाट शक्यता आहे. आणि ती जर आली तर मला असं वाटतं की अजित पवार आणि शिंदे यांच्या राजकारणाचा हा मला असं वाटतं एक्झिट झालेला असेल महाराष्ट्राच्या राजकारणातून. म्हणून हे दोघांना एक शॉर्ट शेल्फ लाईफ मिळालंय का, किंवा भारतीय जनता पार्टी शॉर्ट शेल्फ लाईफ करण्याचा प्रयत्न करते का, हा सुद्धा प्रश्न इथं निर्माण होतो. याच्यानंतर महायुतीमध्ये ज्या पद्धतीने
खूप रस्सीखेच किंवा वादावादी चालू आहे, तशाच पद्धतीने महाविकास आघाडी याच्यामध्ये सुद्धा चालू आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारचा गट असेल किंवा शिवसेना असेल, यांच्यामध्ये अजून अनेक जागांवरती वाद निर्माण झाले. तो जवळजवळ 8 ते 10 जागा आहेत, त्याच्यावरती तिढा कंटिन्यू. जसं सांगली असेल, कोल्हापूर असेल, मुंबईच्या काही सीट असतील, जालना असेल, परभणी असेल किंवा रामटेक असेल, अशा जागांवरती तिढा अजून सुरू आहे. पण शरद पवार, काल उद्धव ठाकरे यांची जवळजवळ 1.5 तास मिटिंग झाली. नंतर बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे लीडर्स आहेत, ते सुद्धा त्या बैठकीला होते. नंतर आज त्यांची पुन्हा बैठक आहे शरद पवारांची, काँग्रेसच्या लिडरशिप बरोबर आणि शिवसेनेबरोबर. आणि मला असं वाटतं की जे काही डिफरन्सेस असतील ते सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यानंतर वंचित येणार का न येणार, हा सुद्धा खूप एक $1 मिलियन प्रश्न निर्माण झाला आहे. कारण की प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने 12-12चा असेल किंवा 24-24चा असेल किंवा 27चा जो त्यांनी फॉर्मली दिलाय, तो महाविकास आघाडीला तो ऍक्सेप्ट होईल का किंवा ते स्वीकारतील का? कारण की एवढ्या जागा तरी जाणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतील याच्यावरती सुद्धा महाविकास आघाडीचं भवितव्य महाराष्ट्राच्या मला वाटतं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अवलंबून असणार आहे. कारण की वंचितकडे 2019च्या ज्या इलेक्शन झाले ते लोकसभेच्या, त्यावेळेला 60% वोट शेअर होता. पण एमआयएमने एक्झिट घेतल्यानंतर त्यांचा वोट शेअर अचानक 6 महिन्यामध्ये विधानसभेच्या महाराष्ट्र जेव्हा इलेक्शन झाले 2019 ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये, तो 3%नी कमी झाला आणि तो 4%वरती वोट शेअर प्रकाश आंबेडकरच्या आला होता. पुन्हा जर त्यांनी युती केली नाही, मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर असलेला जो दलित समुदाय किंवा बहुजन समुदाय त्यांना मानणारा, तो पुन्हा वोट डिवायडेशन टाळण्यासाठी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडे येऊ शकतो आणि त्याचा फटका प्रकाश आंबेडकरांना बसू शकतो आणि त्यांच्या भविष्याच्या राजकारणावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. म्हणून ते काय भूमिका घेते हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत असं वाटतं की सर्व गोष्टी स्मूथ चालल्या आहेत महायुतीमध्ये, पण अचानकपणे 3 दिवसापासून आपण बघतोय त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाले. तसेच वाद महायुतीमध्ये जोपर्यंत, त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने जी पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर केली, त्याच्यात महाराष्ट्राचा एक सुद्धा उमेदवार डिक्लेअर केला आणि फक्त कृपाशंकर सिंग, त्याच्यावरती अनेक आरोप असलेले जे भारतीय जनता पार्टीनेच केले होते, त्यांना उत्तर प्रदेशातून जौनपूर मधून तिकीट देण्यात आलं. आणि नितीन गडकरी एवढे मोठे नेते असून भारतीय जनता पार्टीचे, त्यांचं नाव आलं नाही. त्याच्यामुळे तो एक अजून सस्पेन्स निर्माण झालाय, नितीन गडकरींना तिकीट मिळणार का नाही मिळणार. कारण की नागपूरमध्ये वेगळी चर्चा आहे, गडकरींना तिकीट देणार नाही आणि त्याच्याऐवजी देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळे यांना तिथे उमेदवारी मिळू शकते. त्याच्यामुळे काय घटना घडतात या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होतील किंवा दिसतील. त्याच्यानंतर आपण पुढचं जे विश्लेषण असेल ते पुन्हा अशाच पद्धतीने विस्तृतपणे करू आणि एक डिकोडिंग करू महाराष्ट्राच्या राजकारणाचं, याचा काय परिणाम होईल म्हणून. धन्यवाद. स्तोत्रात. थँक्यू.